गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. परंतु जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की US मार्केटमध्ये काय झालेलं आहे. तर US मार्केटमध्ये काल रात्री एक सडन सेल ऑफ आलेला आहे. त्याच्यामागे बेसिकली एक दोन रिझन्स आहेत. त्यातलं पहिलं रिझन म्हणजेच की ट्रम्प जे काही बिल घेऊन येत आहेत तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की फिस्कल डेफिसिट वाढेल आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशन इन्क्रीज होईल वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टींमुळे तिथे मार्केट थोडंसं कॉशियस झालेलं आहे. ऑलमोस्ट 1.5% आसपास तिथे इंडेक्स डाऊन आहे. आता जर आपण दुसरं रिझन पाहिलं तर दुसरं रिझन आहे की जो USचा 30 इयर बॉन्ड यील्ड आहे तर तो काल 5% स्पाईक झालेला आहे. म्हणजेच काय की तो पुन्हा इंडिकेट करतो की आपल्या म्हणजे तिथे US मध्ये इन्फ्लेशन जे आहे तर ते थोडंसं इन्क्रीज होईल, की जे अगेन मार्केटसाठी चांगले नाही, कारण येणारे जे रेट कट्स आहेत तर ते त्यामुळे होणार नाही आहेत. म्हणजेच काय की सध्या ज्या काही डेव्हलपमेंट चालू आहेत US कडनं, जे काही ट्रेड डील्स करण्याचे प्रयत्न चालू आहेत तर ते जोपर्यंत पूर्ण होत नाहीत आणि जे बिझनेस आहेत तर ते स्मूथ होत नाहीत तोपर्यंत इन्फ्लेशन कमी होणार नाही असं तिथल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय की ट्रम्पने ज्या काही पॉलिसीज अनाऊन्स केलेल्या आहेत, जे टॅरिफ्स वगैरे लावलेले आहेत तर त्याचा इम्पॅक्ट आत्ता आपल्याला तिथल्या मार्केट्सवरती, तिथल्या इकॉनॉमीवरती आता दिसायला लागलेला आहे. ओके, ही झाली सगळ्यात पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, जर आपण आता ओव्हरऑल जर आपण एशियन मार्केट्स जर पाहिले आजचे तर मोस्टली डाऊन आहेत, कारण ते US मार्केटला फॉलो करतात. परंतु जेवढं US मार्केट डाऊन आहे तेवढं काही कोणी डाऊन नाही आहे. आपण त्याला म्हणू शकतो की कन्सॉलिडेशन विथ नेगेटिव्ह बायस. ओके, त्यानंतर जर आपण कालचा FIS DIचा डेटा पाहिला तर दोघेही नेट बायर्स होते काल. FISनं 2000 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि DISनं 500-600 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मार्केट आपल्याला साधारण इंडिकेट करते की एक 30-40 पॉईंट मार्केट गॅप डाऊन ओपन होईल. ओके, आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज आहे वीकली एक्सपायरी. आता मागच्या वीकली एक्सपायरीला खूप मोठं मुवमेंट मार्केटमध्ये आलं होतं, परंतु त्यानंतर एक न्यूज आली होती की सेबी जे आहे तर ते जे मुवमेंट असं अचानक आलेलं आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांचे लॉसेस झालेले आहेत, तर त्याच्यावरती स्क्रुटनी करण्याचं आता काम चालू आहे. त्यामुळे या म्हणजे आजच्या दिवशी सडन असं एखादं अपसाईड किंवा डाऊनसाईड मुवमेंट सध्या तरी आपण एक्सपेक्ट करत नाही आहोत. ओके, परंतु येऊ शकत नाही असं मात्र बिलकुल नाही. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर कॅल्क्युलेशन करायचं ठरवलं तर डाऊन साईडला 24,500 इथे खूप जास्त पुट रायटिंग आहे आणि हायर साईडला 25,000 आणि 25,200 या ठिकाणी खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळते. इंडिया विक्स वाढलेला असल्यामुळे आपण जर प्रीमियम्स पाहिले तर प्रीमियम्स फार अट्रॅक्टिव्ह आहेत. काल जर आपण पाहिला तर 25,200 आणि 25,300चा जो प्रीमियम आहे तो ऑलमोस्ट 18 ते 20 रुपये होता आणि जेव्हा मार्केट वर गेलं होतं तो ऑलमोस्ट 30-35 रुपयापर्यंतही गेला होता. म्हणजेच काय की प्रीमियम आज एक्सपायरी आहे, म्हणजे काही तासच आता शिल्लक आहेत, तर त्या मानाने जर आपण पाहिलं तर प्रीमियम्स खूप जास्त दिसत आहेत, हे लक्षात घ्या. आता जर आपण जर पाहिलं की जर आज जर मार्केटमध्ये डाऊन साईडला जर मार्केट जर यायचं असेल तर परवाचा जो लो आहे, कारण काल मार्केटवर गेलं होतं त्यामुळे परवाचा जो लो आहे तर तो व्हायलेट न होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर तो लो जर व्हायलेट झाला तर लक्षात घ्या की मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं कुठपर्यंत, 24,500पर्यंत. ओके, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायला हरकत नाही. आणि मार्केटला जर वर जायचं असेल आणि वरची साईड जर ब्रेक करायची असेल तर 25,000ला खूप मॅसिव्ह ओपन इंटरेस्ट आहे, तर 25,000ला ब्रेक करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. परंतु दर एक्सपायरीला आपण असं मुवमेंट एक्सपेक्ट नाही करू शकत जसं लास्ट एक्सपायरीला झालं होतं. ओके, त्यामुळे एवढा मोठा ट्रिगर पॉईंट पण नाही आहे. ग्लोबल सेंटिमेंट जर पाहिले तर निगेटिव्ह आहेत, लोकली सगळं व्यवस्थित आहे, कुठलंही एक्स्कलेशन झालेलं नाही आहे. आणि जी काही न्यूज मध्यंतरी आली होती, म्हणजे परवा रात्री आली होती की इस्रायल इराणवरती किंवा इराणच्या न्यूक्लिअर फॅसिलिटीवरती अटॅक करणार आहे, तर तेही कन्फर्म झालेलं आहे की ते अमेरिकेनंच पेरलेलं होतं, कारण अमेरिकेला काय म्हणतो आपण त्याला, इराणसोबत निगोशिएशन करायचे, परंतु इराण काही तयार होत नाही आहे. मग ती भीती दाखवण्यासाठी त्यांनी ते ॲक्च्युली केलं होतं. त्यामुळे पाहूयात की काय होतं ते.
सध्या तरी सगळं व्यवस्थित वाटतंय आणि जर अमेरिकन मार्केट्स जर आज पुन्हा रात्री जर पडले आणि त्याच्यामध्ये अजून जर काही कन्सर्न निर्माण झाला तर उद्या त्याच्यावरती आपल्याला एक मोठी रिॲक्शन पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आणि मोस्टली शुक्रवार आणि सोमवार जो आहे तो आपल्या मार्केटसाठी ट्रेंडिंग राहत असतो. जर आता आपण पाहिलं तर आज मार्केट रेंज बाउंड राहण्याची पॉसिबिलिटी आहे, परंतु त्या रेंजमध्ये उठापटक जास्त होऊ शकते. डाऊन साईडला 24,500 आणि त्याच्या आधीचा जो लो आहे तर तो मे बी 24,680 असं काहीतरी समथिंग आहे. तर तो एकदा पाहावा लागेल. तर तिथपर्यंत म्हणजे तो परवाचा लो आहे, तो वॉयलेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काळजी करण्याचं काहीच कारण नाही. 24,500 ही डाऊन साईड प्रोटेक्टेड आहे. ओके. आणि अपसाईडला पाहिलं तर 25,000. म्हणजेच काय की या दरम्यान जी काही एक साधारण 300-400 पॉईंटची मार्केटमध्ये रेंज निघते त्या रेंजमध्ये मार्केट खूप वर खाली करत राहील. तर मग अशा पद्धतीनं मार्केटमध्ये रेंज राहण्याची शक्यता आहे. जर आपण स्टॉक स्पेसिफिक पाहायचं झालं तर फार काही न्यूज नाही आहेत आणि जर आपण ऑइल पाहिलं, क्रूड ऑइल, तर ते थोडंसं डाऊन झालेलं आहे आज. त्यामुळे ते ऑटो कंपनीजसाठी चांगलं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर ज्या काही ऑइल मार्केटिंग कंपनी आहे त्यांच्यासाठी सुद्धा ठीक आहे. त्यानंतर जे पेंट कंपनीज आहेत त्यांच्यासाठीही ठीक आहे. म्हणजेच काय की आज कुठलं सेक्टर बाहेर येतं आहे मार्केटला लीड करण्यासाठी ते पाहणं जास्त गरजेचं आहे. मे बी आता US मार्केट डाऊन आहे त्यामुळे इकडे आपल्याकडे IT डाऊन राहण्याची पॉसिबिलिटी आहे. मग त्याच्या अगेन्स्ट काउंटर जर करायचं झालं तर बँकिंग स्टॉक्समध्ये आपल्याला खरीदारी पाहायला मिळाली पाहिजे. म्हणजे जर सकाळ सकाळ IT स्टॉक्स डाऊन झाले आणि त्याच्या अगेन्स्ट जर जे काही बँकिंग स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये जर आपल्याला बाईंग पाहायला मिळालं तर आपण म्हणू शकतो की इंडेक्स मॅनेज होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. तर मग अशा पद्धतीनं मार्केटमध्ये कुठलं तरी सेक्टर आज लीड करण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि जर मार्केट डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाणार असेल तर मोस्टली जे काही गव्हर्नमेंट PSUs कंपनी आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला जास्त बाईंग पाहायला मिळेल. लाईक कोल इंडिया असेल, NTPC वगैरे ह्या ज्या काही कंपनीज आहेत गव्हर्नमेंटच्या, तर याच्यामध्ये आपल्याला मोस्टली बाईंग पाहायला मिळेल जिथे डिव्हिडंड यील्ड जास्त आहे. ओके. तर अशा पद्धतीनं मार्केटमध्ये रेंज राहू शकते आणि ट्रेडिंग करताना थोडंसं कॉन्शियस होऊन ट्रेडिंग करा, कारण इंडिया विक्स जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये वॉलेटिलिटी आपल्याला जास्त पाहायला मिळते. ज्या काही कॅन्डल्स बनत आहेत त्या सहज 30-30, 40-40, 50-50 पॉईंटच्या इझिली बनतात, हे लक्षात घ्या. परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही, व्यवस्थित ट्रेड किंवा इन्व्हेस्टमेंट आपण करावी. ओके. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.